अंकाचं षटक ज्यांनी हाताळलं, 5 धावा खर्च केला आणि ज्याच्यामध्ये 2 विकेटचं पतन केलं ते प्रल्हाद ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केले जाईल. या पुढच्या आवाजामध्ये आपण थोडंसं बदल करूया. आमचे मोस्ट सिनियर समालोचक आणि आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय जितेंद्र पाटील सर यांना मी विनंती करेन आपण मायक्रोफोनवर यायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपण सतीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो. पेण तालुका 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आणि पेण तालुक्यातील क्रिकेट खरं तर यंग क्रिकेट आणि 40+ क्रिकेट जगवण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं राहिलेला आहे. आणि असं एक व्यक्तिमत्व आहे की जसं आपण म्हणतो की अनेक फुलांना गुंफणारा एक धागा, म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्यानं पाहत असतो. अनेक खेळाडूंना एका माळेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न सन्माननीय सतीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून झाला आहे. आणि पेण तालुक्यातील क्रिकेटला सुगेचे दिवस आणण्याचा प्रयत्न सतीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांच्या आयोजनातून आपण पाहत आहात, अनुभवत आहात, ऐकत आहात. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील चषक 2024 एक सुरेख आणि शानदार पर्व. पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये थोडासा बदल करूया. मी विनंती करेन या मायक्रोफोनवर सन्माननीय जितेंद्र पाटील सर यांना. याच दरम्यान ट्रॉफी फायटर असोसिएशनच्या ट्रॉफी फायटर संघटनेचे सर्व सन्माननीय सुधाकर म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून कला क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एक व्यासपीठ तरुणांना मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे. सुधाकर म्हात्रे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. धन्यवाद सर. नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडा आयोजित 40+ क्रिकेट सामने स्वर्गीय पिंट्या शेठ चषक 2024 चे आयोजन सतीशजी पाटील यांच्या आयोजनातून ही स्पर्धा खरी तर आज पावसाळी वातावरण आणि पावसाळ्यातील हे पहिली स्पर्धा मला वाटतं पेण तालुक्यामध्ये सतीशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे सामन्याचं आयोजन. आणि या दरम्यान एक नवीन सामना आपल्या समोर येतोय. बापूजी अंबिवली विरुद्ध बेस्ट दादर 40+चे दोन्ही संघ आज एकमेकांना आजमावून घेण्याचा प्रयत्न करतायत. खूप सुंदर क्रिकेटसाठी वातावरण निर्माण झालंय आणि यापूर्वीची जी लढत झाली होती ती अतिशय सुंदर रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला सामना, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना प्रेक्षकांचा खरं तर श्वास रोखून धावणारा होता. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र विजय मिळवला तो अंबिवली संघानं आणि पुढच्या फेरीत मात्र त्यांनी क्वालिफाय केलंय. तर जाऊया नवीन सामन्याकडे. स्ट्रायकिंग एंडसाठी आहेत ते सलील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत अतीन. सलील आणि अतीनची ही जोडी क्षेत्ररक्षण सजवताना फलंदाजी स्वीकारली ती बेस्ट दादर या संघानं. आणि सलामीची जोडी मैदानात अंबिवली संघाकडनं पहिला षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज रवी यांच्याकडे कर्णधाराने चेंडू सोपवलाय. पहिला षटक चार षटकांचा सामना. पहिला षटक सुरुवात करतोय रवी. पहिला चेंडू अगदी
स्लाइस केलंय, अगदी अपरकट केलं पॉईंटच्या वरून आणि चेंडू जाईल अगदी सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर होते खणखणीत चौकार. हेच तर 40+ क्रिकेटचा एक्सपिरियन्स इथं मैदानामध्ये अंमलात आणताना पहिल्या चेंडूवर थोडंसं आखूट टप्प्याचा चेंडू पडला आणि लगेच या फलंदाजानं ओळखलं, चेंडूला जागा शोधली, ती अगदी डीप पॉईंटच्या दिशेनं आणि पहिला सणसणीत चौकार आला या स्टायलिश बॅट्समन सलीन चेंडूवर अगदी पॉईंटच्या दिशेनं स्लाइस केलेला चेंडू अपरकट अगदी वीरेंद्र सहवाग स्टाईल. यानंतरचा आखूट टप्प्याचा चेंडू त्या चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर चेंडू जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी तुफानी सुरुवात, एक एक्सप्लोसिव्ह ज्याला आपण सुरुवात म्हणतो ती सुरुवात या फलंदाजाच्या माध्यमातून पाहतो. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय का कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जाईल का? येस, इट इज अ ह्यूज सिक्स. या फलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण अगदी पहिल्या चेंडूपासून डगआउट मधून ज्या पद्धतीनं सेट होऊन येतो तशा पद्धतीनं प्रहार करतो. पहिल्या चेंडूवर डीप पॉईंटच्या दिशेनं मारलेला चौकार, तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आणि हा तो मात्र उत्तुंग षटकार आणि दबावात टाकतो तो गोलंदाज रवी यांना. आणि निश्चितच दबावात जाणवतो गोलंदाज रवी यांच्यावर, कारण अशा पद्धतीनं जेव्हा यावेळचा चेंडू अगदी पुन्हा एकदा मोठा जोरकस फटकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेला, तोपर्यंत मात्र 2 धावा जमा करण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता आणि याचबरोबर अंपायरकडनं इशारा येतोय षटक क्रमांक 1 संपुष्टात आल्याचं. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि धावसंख्या झाली ती 24. एका खणखणीत सुरुवात केली बेस्ट दादरच्या या दोन्ही सलामीच्या फलंदाजानं. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जाईल दीपक. हे सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहेत, यांना पाहिलंय गोलंदाजी सातत्याने चांगली करताना. अगदी जसं म्हटलं पहिल्या चेंडूपासून अगदी सटीक लाईन आणि लेंथ म्हणतो त्या लाईन मात्र त्यांनी पकडली आहे आणि फलंदाजांना मात्र थोडंसं दडपडण निश्चित आणण्याचा प्रयत्न करतील, कारण करावा लागेल. 22 धावा पहिल्या षटकामध्ये 24 धावा, माफ करा, 24 धावा या पहिल्याच षटकात जोडल्या गेल्या. त्याच्यामुळे हे षटक कमबॅक करण्यासारखं असायला पाहिजे आणि त्यासाठी हे गोलंदाज प्रयत्न करतात. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर लेंथवर टाकतात चेंडू. थोडंसं फलंदाजांना चाचपटताना दिसतंय. तर बॉडी लँग्वेज अर्थातच आपण पॅड लाईनवर गोलंदाजी करतात. अंपायरचा इशारा येतो लेग बॅचच्या रूपानं ही एक धाव आली आणि मात्र महत्वाचं काम होतंय ते मात्र फलंदाज जो इनफॉर्म बॅट्समन आहे अतिन यांना मात्र स्ट्राईकवर आणलंय. आणि हेच तर खरं क्रिकेट असतं की जेव्हा तुम्ही एक फलंदाजाला जर सूर सापडत नसेल तेव्हा मात्र इनफॉर्म बॅट्समनला तुम्ही जर स्ट्राईकवर आणणं हे तुमचं कर्तव्य असतं. याच दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू, दबाव होता या गोलंदाजांवर आणि चेंडूला भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग आणि च्या दिशेनं षटकारांसाठी. पुन्हा एकदा येतो या उत्तुंग षटकारासह अतिनच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा एक ह्यूज सिक्सर. धावसंख्या झाली ती 31. तुफानी फलंदाजी करतोय, अगदी एक हाती किल्ला लढव त्याप्रमाणे मात्र हा फलंदाज अतिन माफ करा खूप चांगली स्फोटक फलंदाजी करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू येस पुन्हा एकदा सीमा क्रॉस करेल आणि पुन्हा एकदा पंचांना काम देण्याचं खरं तर आणि मला वाटतं चंग बांधला या फलंदाजानं आणि पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. या अप्रतिम षटकारासह धावसंख्या पोहोचते ती 37 धावसंख्या. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस मात्र खूप सुंदर फसवा चेंडू खरं तर टाकला होता. अपेक्षित केलं होतं फलंदाजांना की वाईड, परंतु अंपायरने तो वैध ठरवलं नाही आणि अर्थातच त्याच टप्प्यावर खरं तर पुन्हा एकदा चेंडू टाकला गेला होता. पण यावेळी मात्र पंचानं तो चेंडू वाईड करार केला आणि एक धाव अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या एक अतिरिक्त धावसंख्या होती ती 38. दुसरं षटक हाताळताना गोलंदाज पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू त्याला भिरकावून दिलाय. तर कोणत्या प्रकारचा क्षेत्रक्षण नाहीये आणि तिथं
2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 3री धाव सुद्धा झाली. 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. तोपर्यंत मात्र चेंडू गोलंदाजांकडे आलाय आणि 3 धावांनी पुन्हा एकदा धावफलक हलता राहतोय. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या होते ती 41, म्हणजे अगदी जवळपास 21.5च्या सरासरीने पलटे ती. बेस्ट दादर आणि आपला बेस्ट परफॉर्मन्स देतो इथं अतिन सारखा एक विस्फोटक फलंदाज. 2 गोलंदाजांवर प्रतिहल्ला त्याने आतापर्यंत केलाय. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 41. प्रेक्षक मात्र या सामन्याचा जरूर आनंद घेतात. खूप चांगली मनमोहक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी करतात आणि आपल्या फलंदाजांनी जणू या सर्व क्रीडा रसिकांना प्रभावित करून सोडलंय आणि अजूनही अपेक्षा प्रेक्षकांच्या निश्चित उंचावल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 30 धावा जवळपास बनवाव्यात अशी प्रेक्षकांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निश्चित अपेक्षा आणि ती अपेक्षा पूर्ती हा फलंदाज नक्कीच करेल असंच दिसतंय. कारण आतापर्यंत त्यांनी जी फलंदाजी केली अगदी सूरगाव असलेले प्रत्येक चेंडू त्यांना अगदी फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याच्यावर मात्र प्रतिहल्ला करताना दिसतोय. गोलंदाज आहे क्रमांक 3चा तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज वापरलाय कृष्णा. खरं तर त्यांना अण्णा या नावानं सुद्धा संबोधलं जातं. दोन षटकाखेर धावसंख्या होती 41, म्हणजे 21.5च्या सरासरीने खेळतो तो बेस्ट दादर हा संघ. खरं तर यांना 40 प्लस आपण म्हणू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात ते अगदी तरुणांना लाजवेल असा क्रिकेट आहे. तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण, कारण एक अनुभवी गोलंदाज त्यांना माहीत आहे की कोणत्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. कारण ह्या गोलंदाजावर फुलर लेंथ आणि शॉर्ट पिच गोलंदाजी केले तर मात्र चांगले प्रहार करतात त्यांनी पाहिलं आणि त्यासाठी चेंडूची लेंथ मात्र अगदी योग्य टप्प्यावर होती. पुढचा चेंडू थोडस तयार नव्हते फलंदाज आणि त्यासाठीच अंपायरचा इशारा होता. इट इज अ डेड बॉल. आणि हे गोलंदाज मला वाटतं 50 प्लस आहे, त्यांना 40 प्लस सुद्धा आपण काउंट करू शकत नाही. हो, अतिशय सुंदर गोलंदाजी. अगदी चेंज ऑफ पेस या गोलंदाजामध्ये पाहायला मिळाला, परंतु जे गोलंदाजाने कमावलं होतं ते मात्र यष्टीरक्षकाने गमावलं आणि 4 धावा 22च्या रूपाने आल्या. जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आपली क्षेत्ररक्षण होत असतं तेव्हा मात्र गोलंदाजांना खूप दुःख होत असतं, कारण अशा प्रकारच्या फटाफट क्रिकेटमध्ये एखादा चेंडू जर मात्र आपण बीट करतो गोलंदाज त्याला मात्र खूप दुःख होतं. आणि ह्या एका 5व्या चेंडूवर मात्र यष्टीरक्षकाची साथ लागली नाही आणि 22च्या रूपाने 4 धावा मिळाल्या आणि 4 धावाच्या या अतावांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा यांची आठवण झाली इथे. यावेळचा अक्कूट टप्प्याचा चेंडू, जसं चेंडू अक्कूट टप्प्याचा भिरकावलाय, चेंडू जाईल का सीमापार, परंतु इथं चान्स होता. काव कॉर्नर रिझन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातून मात्र हा झेल सुटलाय आणि हा झेल सुटलाय की मॅच सुटेल आपण बघू थोडंसं तिथं सांभाळून. परंतु अतिशय सुंदर खरं तर ह्या फलंदाजी करतोय. थोडंसं टायमिंग खरं तर कनेक्ट झालं नव्हतं. काव कॉर्नरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला एक संधी निर्माण झाली होती हा झेल टिपण्यासाठी, परंतु ती संधी मात्र हुकली आणि अर्थातच पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येनं धावफलकात भर पडेल. एकूण धावसंख्या होते ती 47. अण्णा यांच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न जरूर करा. यावेळेस मात्र चेंडूची दिशा थोडीशी अक्कूट टप्प्याची असल्यामुळं चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला नाही, तरी सुद्धा 2 धावा मात्र त्यांनी या धावसंख्येत जोडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 49. अगदी 1 धाव कमी आहे ती अर्धशतकाला कंप्लीट करण्यासाठी बेस्ट दादर या संघासाठी. अण्णा यांच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र
ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, येतोय हा चौकार आणि अंपायरचा इशारा येतोय. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53, म्हणजे अर्धशतक कंप्लीट झालंय. तर बेस्ट ऑफ दादरच्या या संघाचा आणि त्यात खरं तर सिंहाचा वाटा आहे तो मात्र अतिन तीनला थांबवणं आज मुश्किल जाऊन बसलंय. यावेळेचा मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू इनर एज लागून यष्टीरक्षकाकडच्या विसावला. कोणत्याही प्रकारची धाव खात्यात जमा होणार नाही आणि बरोबरच षटक क्रमांक 3 मला वाटते संपुष्टात आला आणि तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या होती ती 53. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. अजूनही मला वाटते अनबिटन ही सलामीची जोडी, कोणत्याही प्रकारची विकेट गमावलेली नाही आणि धावसंख्या आहे ती 53. 3 षटका अखेर आणि चौथा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी कर्णधार कोणाला चेंडू सोपवतोय ते बघणं औत्सुक्याचं असेल, कारण शेवटचं म्हणजे हाणामारीचा षटक. खरं तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल, परंतु एक अनुभवी गोलंदाज चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित केलं. निश्चित कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते बघणं औत्सुक्याचं असेल, कारण धावांना अंकुश ठेवणं त्यांची खरी जबाबदारी असेल. सलामीची जोडी अजूनही कोणत्याही प्रकारची विकेट त्यांनी गमावले नाही आणि धावफलकावर धावा जोडल्या त्या 53. अगदी भली मोठी अभेद्य भागीदारी आतापर्यंत बोर्डवर लागलेल्या आहे आणि अशा प्रकारची जेव्हा भागीदारी बनते तेव्हा मात्र आठवते ती ऑस्ट्रेलिया आणि इंडियन क्रिकेटमध्ये जी घडलेली ऐतिहासिक 375 धावांची VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांची जी भागीदारी होती ती भागीदारीची जोडी थोडीशी कुठेतरी झलक आठवण इथे झालेली आहे. पहिला चेंडू चंद्रकांत पाटील यांचा लोअर फुलटॉस होता, त्याला कन्वर्ट करायचं होतं खरं तर डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये, परंतु चेंडू मात्र इथं सबशेल फसला. बॅटला कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आणि निर्धाव चेंडूनं सांगता केली चंद्रकांत पाटील यांना आपल्या षटकाची. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आहे तो मात्र कुठेतरी थोडंसं गाईड करतोय आपल्या स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला की एक चिकी सिंगल काढून स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न कर, परंतु मला वाटतं त्यांना पाहून सुद्धा त्याला एक असं म्हटलं जातं की एक खरबूजा कहता है कि दूसरा खरबूजा भी रंग बदलता है. इस तरीके से ये बल्लेबाजी प्रहार किया और गेंद को ढकेल दिया 6 रन के बाहर. या 6 धावांनी धावसंख्या होते पुन्हा एकदा 59 या धावसंख्येला स्पर्श करतोय आणि आता मात्र शेवटचे जे चेंडू राहिले त्यामध्ये अजूनही मोठे प्रहार मारण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाला. काय अफलातून फलंदाजी या दोन फलंदाजांमार्फत पाहायला मिळाली. 4 षटकांचा हा खेळ, तिसरा षटक कंप्लीट झालंय, चौथ्या षटकाला सुरुवात झाली. काही चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले आणि धावांचा जणू डोंगर रचला या सलामीच्या जोडीनं आणि या जोडीला मात्र तोडण्यात कोणते गोलंदाजाला आतापर्यंत यश आलं नाही. खूप उशीर झालाय, परंतु हे क्रिकेट आहे. चंद्रकांत पाटील यांच्या षटकातील पुढचा चेंडू एक अनोखी स्टाईल. यावेळचा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेनं फेकलेला, गॅप आहे, कोणताही खेळाडू तिथं तैनात नाही. जोपर्यंत मात्र धावा येतील 4 असं वाटत होतं की खेळाडू तैनात आहे, परंतु हे खेळाडू खारपालेचे संतोष पाटील होते आणि अर्थातच तिथं 4 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात आणि या 4 धावांबरोबर धावसंख्या होती ती 63. एक चांगली धावसंख्या. बेस्ट दादर 40+ या संघाने मात्र धावफलकावर जोडले गेले. षटकातील पुढचा चेंडू चंद्रकांत पाटील यांच्या. यावेळी पुन्हा एकदा लॉलीपॉप फुल टॉस हाफ वॉली दिली होती आणि हाफ वॉलीला आमंत्रण स्वीकारलं, चेंडूला भिरकावून दिला. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरती 6 धावांसाठी आणि पुन्हा एकदा येतोय हा षटकार या अंतिम षटकामधला आणि या 6 या धावसंख्येचा आकार होतोय 69. 69 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. काय अफलातून क्रिकेट, बेस्ट ऑफ दादरचं बेस्ट परफॉर्मन्स देते ही सलामीची जोडी आणि 69 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि एक आक्रमण चढवलं दोन्ही फलंदाजांना. खरं तर हा फलंदाज मात्र फॉर्म मध्ये नव्हता, परंतु या शेवटच्या षटकामध्ये मात्र त्याने आपला फॉर्म
गवसलाय आणि त्याचं रूपांतर मात्र त्यांनी 2 मोठे फटके मारले होते षटकाराच्या सहाय्यानं आणि धावफलक आहे तो आता 69 धावसंख्येला स्पर्श केलाय. चंद्रकांत पाटील यांच्यावर खरं तर आक्रमण केलं. शेवटचं खरं स्लॉग षटक होतं आणि त्याचा भरपूर फायदा इथे उठवताना हे दोन्ही फलंदाज. खूप चांगली स्ट्रॅटेजी या दोन्ही फलंदाजांची होती. जेव्हा जेव्हा अतिन फॉर्ममध्ये होता तेव्हा मात्र त्यांनी थोडंसं आपला एंड कंप्लीट केला. यावेळेच्या मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. ते मात्र क्षेत्ररक्षक तयार आणि मला वाटतं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या विकेटचं पतन होतोय. चंद्रकांत पाटील यांना अखेर यश मिळालंय आंबिवली संघाला आणि हा फलंदाज मात्र डगआउटमध्ये परततोय. परंतु तोपर्यंत त्याने आपली खूप सुंदर फलंदाजी केली आणि आपल्या टीमला मात्र ड्रायव्हिंग सीटवर नेऊन सोडलंय. पहिल्या विकेटचं पतन होतोय 69 धावांवर आंबिवली संघाचं, माफ करा दादर या संघाचं. एक सनसनाटी सुरुवात करा तर पायास मिळाली. 40+ क्रिकेट काय असतं जणू प्रेक्षक प्रत्येक चेंडू गणिक प्रत्येक मॅच गणिक इथं अनुभवता. याच्या अगोदरचा सामना सुद्धा अतिशय चुरशीचा झाला. शेवटच्या चेंडूवर मात्र त्या सामन्याचा निकाल ठरला आणि त्याच्यात बलावळी संघानं मात्र विजय संपादन केलं आणि हा सामना सुद्धा अतिशय चांगल्या स्वरूपात इथं प्रेक्षकांना पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं 40+ या खेळाडूंकडनं. षटकातील पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस केला होता. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाने कट करण्याचा प्रयत्न केला. केवळ एका धावावर समाधान मानावं लागेल आणि मला वाटतं धाव संख्या होत होती 70. याचबरोबर इनिंग संपुष्टात येतोय आणि या 4 षटकांमध्ये 71 धावांचं भलं मोठं खरं तर आव्हान आपण म्हणू शकतो. तर 40+ आंबिवली संघाला हे निभावावं लागेल जर मॅच मध्ये विजय संपादन करायचा असेल. त्यासाठी 4 षटकांमध्ये 71 धावा कराव्याच लागतील. कशा प्रकारची रणनीती असेल या धावा चेस करण्यासाठी ते सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे अक्षय पाटील सर येणाऱ्या सामन्याचं आपल्या समोर विश्लेषण करतील. यापुढचा सामना पेन ओल्ड सिटी विपक्ष खारपाले या दोन्ही संघानं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. अर्थातच इथे आपण पाहतोय पेन ओल्ड सिटी आणि खारपाले या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेचच सतीश पाटील पेन तालुका 40+ अध्यक्ष संस्थापक यांच्याशी संपर्क करायचा आहे. कारण तेच आयोजक आहेत नियोजक आहेत या स्पर्धेचे. स्वर्गीय पिंट्या शेट चषक 2024 रबर बॉलची स्पर्धा अर्थातच हनुमानपाडा गाव मला खूप मोठं योगदान आहे. अर्थातच आपण पाहतोय तर सतीशभाई पाटील यांना सातत्याने मदत करणारे प्रथमेश असतील, हर्षद असतील, कुणाल, सागर, गणेश, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमेश, अनिकेत, बाली हे सर्व सहकारी आहेत. हर्षद, विजय, सागर
सर्व गणेश वगैरे सर्वजण सातत्यानं सतीशभाई पाटील यांना सातत्याने मदत करत असतात. आणि अर्थात आपण या गावाचा विचार केला तर या गावाच्या वतीने एक मोठमोठे स्पर्धा इथे मात्र क्रिकेटच्या पटलावर आयोजित केल्या जातात. त्यामध्ये अर्थात आमचे शिवसेना शिंदे गटाचे अर्थात आपण पाहतोय कार्यकर्ते रुपेश भाई पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना चषकाचं भव्य दिव्य तब्बल 12 ते 13 वर्षानंतर आपण पाहतो नाईटची स्पर्धा पेणच्या नगरपालिकेच्या मैदानावर भरवण्यात आली. त्यानंतर आपल्या बाजूच्या गोविंदल्याच्या मैदानावर राष्ट्रवादी युवक चषक आदित्य दिलीप पाटील युवा अर्थात आपण पाहतोय पेण तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पर्धा राबवली जाते. एक चांगली इथे आपण पाहतोय योगदान या गावाचं क्रिकेटप्रती आपण सातत्याने पाहत आलोय. अर्थात हिरामानजी भोसले आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्कोरलाईक पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थात आपण पाहतोय लल्ला सर उत्कृष्ट पंच. कलमांची प्रथम पाडेल उत्कृष्ट इथे आपण पाहतो पंच ते देखील इथे आज आलेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अर्थात आमचे प्रवीण भाई यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचं तिथे सातत्याने 40+ ला योगदान असतं. आज मात्र ते देखील त्यांचं इथे संघ घेऊन इथे आलेले आहेत. ओल्ड पेन अर्थात विपक्ष खारपाले या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल अनिकेत भाई यांच्या शुभ हस्ते होत आहे. नाणेफेकीचा कौल अर्थात लागतोय तर अर्थातच ओल्ड पेन या संघाच्या प्रवीण कुंभार यांचे कर्णधार आहे सरसेनापती यांच्या संघाच्या वतीने नाणेफेकीचा कौल लागतोय. निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अर्थातच मैदानावर आपल्याला घेऊन जाईल. मैदानावर खेळ आता आपल्याला पाहायला मिळेल दादर विपक्ष आंबिवली. अर्थातच एक दीपक आणि रवी अशी सलामीची विद्यमान जोडी बादशाह या नावानं एक ओळख आहे या खेळाडूची. आंबिवली संघाला बऱ्याचशा ट्रॉफीज जिंकून देण्यामध्ये मोठा सही असेल तो अर्थातच या दोन खेळाडूंचा आणि चंद्रकांत दादा गोलंदाजीमध्ये. आणि या 3 खेळाडूंनी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आंबिवली संघाला विजय मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला असे हे 3 खेळाडू आपण पाहतोय आंबिवली संघाचे. रवी अर्थात बादशाह नावाने त्यांची ओळख. त्यानंतर दीपक याच्याबद्दल बरंच काय बोलण्यासारखं आहे. कट्टर गोलंदाज म्हणून त्याची या पेण तालुक्यामध्ये ओळख. अगदीच लाखाच्या टुर्नामेंट ओपन टुर्नामेंट खेळण्याच्या सातत्याने त्यांना अनुभव आहे असा दीपक आंबिवली संघाचा आपण पाहतोय. त्यानंतर चंद्रकांत दादा आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये त्यांना पाहिलं. हे देखील एक चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत आंबिवलीचे आणि आंबिवली गावासाठी आंबिवली गावाचा सन्मान राखत असताना आज मात्र त्याने टेनिस क्रिकेटमध्ये आजच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेचशा टुर्नामेंट त्याने जिंकल्या. विजय इथे मात्र 40+ आहे दादर संघाचे. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर एक खेळाडूची इथे कमी दिसतोय. आमचे नारायण सर यांची आज मात्र इथे मला कमी जाणवतोय. कारण अगदीच आपण पाहतोय तरुणांना लाजबील असं फिटनेस नारायण सर यांचा आहे. अगदी डोंबिवलीमध्ये सातत्याने त्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. त्यांची आज कमी इथे दिसतोय. काही कामानिमित्त ते देखील त्यांची हजेरी नाही. पण अर्थात विनायक दादा आमचे पत्रकार दादर संघामध्ये आहेत. अनिल दादा असतील अतीम सलीम अशी ही दिग्गज स्टारकास्ट आपण दादर संघामध्ये पाहतोय. अर्थातच आपण आता गोलंदाजी मार्कवर विजय यांना पाहतोय. 40+ खेळाडू अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये कर्णधार म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. आज मात्र ही स्पर्धा वेगळी आहे. स्वर्गीय पिंट्या शेठ चषक 2024 रबर बॉलची स्पर्धा आंबिवली आणि दादर या दोन गावामध्ये सामना इथे पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतो ओव्हरपिच चेंडू. इथे ओव्हरपिच चेंडूला दिशा दिली आणि अगदीच डॉगॉन सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन त्यांना पहिला षटकार दीपक याच्या बॅटमधून. जसं मी वर्णन केलं दीपक याचं ओपन टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव दीपक याला आहे आणि आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्या आंबिवली गावाचं नाव मोठं केलं असा दीपक आणि अर्थात रवी अर्थात त्यांना बादशाह नावाने त्यांची ओळख या विभागामध्ये. या पहिला मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅक ऑफ द स्टंप निघून जातोय. तिथे एक धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्या अर्जित करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र थांबवला गेला. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा
पावसाने इथे मात्र पेन तालुक्यामध्ये काल हजेरी लावली. रात्रीच्या दिवसामध्ये तुफान फटकेबाजी केली. पंचांकडून सिग्नल येते वाईट +1 1+1 संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ 8 धावसंख्या धावपटलावर. इथे जिंकण्यासाठी धावा पाहिजे ते अर्थात आपण पाहतोय 71 धावसंख्येचा बाण ठेवण्यात आलेला आहे. अर्थातच इथे 8 धावसंख्या धावपटलावर असेल. एक चेंडू मागे. यावेळी मात्र समोरच्या दिशेनं मारलेला फटका की सलील यांच्या समोरून चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय. मिळतील धावा 4. फलंदाज अर्थात आपण पाहतोय रवी उर्फ बादशाह याच्या बॅट मधून चौकार मिळतोय. 8 आणि या 4 12 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. 71 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान दादर संघाने आंबवली संघाच्या पुढे ठेवलं. हे आव्हान पूर्ण करत असताना पहिला मात्र श्री गणेशा शुभारंभ प्रारंभ षडगाराने मात्र इथे अर्थातच दीपक यानं त्यांच्या सुरुवात खेळीनं केला आणि तदनंतर आता मात्र बादशाह स्ट्राईक इनला आल्या त्यांना मात्र समोरच्या दिशेने चौकार मारला. ही एक चांगली सुरुवात आपल्या आंबवली संघासाठी करत असताना दोन्ही फलंदाज सलामीचे विध्वंसक आणि अर्थातच विस्फोटक ही जोडी मैदानावर आंबवली संघाच्या वतीनं. यावेळेला मात्र शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण इथे पाहिजे तशी उसली इथे मात्र गोलंदाजाला त्याच्या गोलंदाजीमध्ये मिळाली नाही. परंतु एक धावसंख्या इथे मात्र अर्जित केली जाईल. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष आदित्य दिलीप पाटील यांचं इथे शुभ आगमन होते. अगदीच लाल रंगाच्या जर्सीमध्ये आणि चष्मा घालून इथून डॅशिंग एंट्री युवा नेतृत्व राष्ट्रवादी इथे मात्र पक्षाचा आपण पाहतोय आणि आता त्यांच्या साहेबांची खासदार म्हणून निवड झाली. आता सुनीलजी तटकरे तर त्यांच्या वतीनं आदित्य साहेबांच्या वतीने इथे आपण साहेबांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आपल्याला मोठे आयोजन करताना आपण त्यांना पाहणार आहोत कारण त्यांच्या पाठी आणि आदित्यभाई तटकरे तदनंतर आपण पाहतोय सुनीलजी तटकरे अनिकेत भाई तटकरे तदनंतर आपण हे पण आता अनिकेत भाई आमचे आहेत हनुमान पाड्याचे हे त्यांच्या समवेत आहेतच. तर अर्थात प्रीतम भाई पण त्यांच्या समवेत असतातच. म्हणजे अर्थातच एक मोठं आयोजन करते म्हणून आदित्य दिलीप यांच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळा चेंडू आला डीप मिडविकेटच्या दिशेने तिथे खराब थ्रो आपण पाहतोय सलील याचा त्याचा मात्र इथे फायदा घेत असताना आंबवलीचे दोन्ही खेळाडू इथे पाहता पाहता चेंडू मात्र सीमारेषा पार. आता धावा किती पंच आम्हाला सांगतील. अर्थात आपण हिरामनजी भोसले एक उत्कृष्ट पंच आहेत रायगड पॅनल मध्ये काम करतात. अर्थातच अंपायर आम्हाला सिग्नल करा किती धावा. प्रीतम बाई जगदीश बाई प्रफुल्ल बाई अनिकेत बाई बालीबाई सर्वांचं सहयोग आमच्या सतीशभाई पाटील 40+ पेन तालुका अध्यक्ष आणि संस्थापक यांना असतो. विजय असेल हर्षद असेल सर्वांचं म्हणजे सहकार्य असतं. त्यानंतर आपण रोहन भाई असतील हे सर्वांचं सर्वेश भाई त्यांचा थोडी उपस्थिती इथे दिसत नाही आम्हाला लग्न झाल्या कारणाने ते बिझी आहेत थोडे. 5 धावसंख्या इथे मात्र 6 पंचांकडून सिग्नल येतोय 6 धावसंख्या इथे अर्जित केल्या जाते. धावपटलावर धावा लागल्या 19 धावा धावपटलावर असतील 19 धावा धावपटलावर बिनबाद आंबवली या संघाची 71 धावसंख्येचं बाण पूर्ण करत असताना इथे मात्र सन्मानजनक धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावपटलावर विजय हा कर्णधाराचा 19 धावा धावपटलावर तर पहिली षटक महागडे ठरतोय. विजय हा पहिला गोलंदाज अस्त्र वापरला जातो गोलंदाजीमध्ये. नवी मुंबई 30+ अध्यक्ष राजू मेहर यांचा इथे सन्मान करण्यात जगदीशभाई तर जगदीशभाई आपण सन्मान करत आहे. इथे झेल उडालाय आणि इथे मात्र झेल जमिनीला दान होतोय.
अशा आपण कॅचेस सोडाल तर निश्चित मॅच आपल्या हातून निसेल. कॅच विन द मॅच असं इंग्लिशमध्ये एक स्टेटमेंट आहे क्रिकेटची. इथे आपल्याला कॅच पकडाव्या लागतील आणि मॅच जिंकाव्या लागतील. संधी होती स्वतःच्याच गोलंदाजीवर इथे झेल पकडण्याची नामी संधी चालून आली होती. दीपक सारख्या विस्फोटक फलंदाजाचा झेल आपण सोडवर बिनबाद आंबिवली संघाची 71 धावसंख्या आपण धावसंख्या मोठी उभारलीत, पण त्याचं प्रत्युत्तर मात्र आंबिवली संघाकडे आहे. ती क्षमता आंबिवली संघाकडे आहे. अगदी बादशाह आणि त्यांच्या समवेत असलेला दीपक यांना ओपन टुर्नामेंट खेळण्याचा ओपन मध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तो अनुभव पूर्णपणे या 40 प्लस रबर बॉल पेंटॅशेट चषक 2024 मध्ये आपला दिसतोय. शतरक्षण लावून घ्या, पुरेसा अवधी आपल्याकडे नाही, कारण 12 संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले आणि 2 जे संघ होते ते प्रेक्षणीय लढत म्हणजे तब्बल 14 संघ या स्पर्धेमध्ये आज आपण या खेळताना इथे पाहतोय. सर्व श्रेय देईल 40 प्लस पेन तालुका अध्यक्ष संस्थापक सतीश पाटील. अर्थात त्यांनी खांद्यावर धुरा उचलली आणि धुरा लिलयास नेण्याचं काम सातत्याने त्यांच्याकडे, आणि म्हणून एक उत्कृष्ट आयोजक आणि नियोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि कुठे मोठमोठ्या मॅचेस असतात तो संपर्क सतीश पाटील यांच्या समवेत केला जातो, कारण त्यांच्याकडे असलेलं कौशल्य ते पाहतात समोरची व्यक्ती आणि त्यांच्याशी संपर्क सातत्याने केला जातो. पहिले षटक संपलं 25 धावा धावपटलावर बिनबाद 71 धावसंख्या बनवायच्यात प्रतिस्पर्धी अर्थात आंबिवली संघाला. प्रतिस्पर्धी संघ दादरच्या विपक्षामध्ये खेळताना आता मात्र गोलंदाजी मार्कवर अतीन हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. अतीन या गोलंदाजाला आपण सातत्याने जाणताना दादर संघाचा जो प्रमुख संघ आहे दादर गावचा त्याच्यामध्ये खेळताना पाहिले. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसवर मात्र इथे समोरच्या दिशेने मारलेला, इथे मात्र आकाशाला घडूस निघाणारा मोठा फटका देऊन गेलाय 6 धावा. बादशाह नावच आपण पाहतो रवी, पण त्यांना प्रेमाने त्यांचा टूक इथे मात्र चौकार षटकारांची अतिशबाजी केली जातोय. अगदी तुटून पडलाय या गोलंदाजावर दादरच्या. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा बॅक टू बॅक 2 फटके इथे पाहायला मिळतात. एकच बादल इथे 2 षटकार 37 धावसंख्या धावपटलावर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, इथे मात्र मनगटाचा वापर केलाय. चेंडूला बोलवलाय, चेंडू जाईल डीप सीमारेषा फेदून 4 धावसंख्येसाठी. पहिला षटकार समोरच्या दिशेनं, दुसरा षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि तिसरा इथे मात्र चौकार होतो डीप विकेटच्या दिशेनं. इथे आमचे प्रफुल्ल भाई पण आलेले, त्यांचं देखील आमच्या या आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने सहर्ष स्वागत. खंदा समर्थक आदित्यभाई पाटील, सतीशभाई पाटील आणि अर्थातच आमचे रुपेशदादा पाटील शिवसैनिक यांच्या खंदा समर्थक. चेंडू प्रोव्हाइड करायचे आहेत आपले ज्या स्वयंसेवकाकडे चेंडू आहेत तर त्यांनी चेंडू प्रोव्हाइड करायचे. सतीशभाई पाटील इथे आपण चेंडू प्रोव्हाइड करा. एक्कीची धावा धावपटलावर उर्वरित 30 धावसंख्येचा प्रवास आंबिवली संघाला पूर्ण करायचा आहे. ती दमखम, ती क्षमता पूर्णपणे या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. त्याचं चित्र आताच्या आपण खेळामध्ये सातत्याने पाहिले. खोल टप्प्याचा चेंडू इथे मनगटाचा वापर केला, चेंडूला वलवलाय. इथे मात्र शॉर्ट मिडविकेटच्या दिशेतून चेंडू पलायन होतोय. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. पाहता पाहता इथे मात्र या चेंडू माग 2 धावसंख्या अर्जित करतोय बादशाह आणि आपल्या संघाला नेऊन ठेवतोय 43 आकड्यावर. अगदीच अतीन याची गोलंदाजी पाहिली तशी सकारात्मकरित्या झाली नाही, कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा तिथून आपल्याला कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. मला बॅटची कडा घेऊन मोठा हतरा बसतोय. आवश्यकता होती ब्रेक थ्रूची, तो ब्रेक थ्रू मिळवून देतोय. अर्थातच अतीन हा गोलंदाज आंबिवली संघाचा पहिला. इथे मात्र गडी बादशाह मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज गण्या मैदानाच्या दिशेनं वाटचाल करतोय. अगदीच वैयक्तिक 23 धावसंख्या करून मैदानाच्या बाहेर जाताना रवी बादशाह आपण पाहतोय. नवीन फलंदाज गण्या आपण मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. अगदीच सर्वांचा लाडका गण्या दादा आपण मैदानाच्या दिशेनं आणि त्यांच्या समवेत दीपक हा जोडला गेलेलाच आहे. अर्थातच सलामीचा फलंदाज म्हणून त्याची वर्णी स्वतः कर्णधार आहे, त्यांनी स्वतःनी लावली. आणि आता 3ऱ्या क्रमांकावर गण्या हा नवीन फलंदाज स्थायिकला आपल्याला दिसेल. अतीन हा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून मार्गस्थ होताना आपल्याला या ऑन स्क्रीन दिसेल. गण्या याला गोलंदाजी करेल. हा प्रकारचा चेंडू मनगटाचा वापर केला. अनिल
दादा अर्थातच आपण पाहतोय सरसेनापती दादर संघाचे त्यांच्या हातामध्ये चेंडू जातो. एकेरी धावसंख्या अर्जित केली. एकेरी धावसंख्येने इथे मात्र एकेरी धावसंख्या घेतली नाही असं वाटलं मला. संधी होती पण दीपक यांनी एक चांगला निर्णय घेतला कारण धावा आपल्याला आता धावपटलावर पाहिल्या तर 43 झाल्यात म्हणजे 71 धावसंख्येचं आव्हान होतं. साधारण 26 धावांची आतापर्यंत गरज आहे. ती 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती म्हणजे आपण पाहतोय अंबोली संघाला आणि 27 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. हा जर प्रवास आपला पूर्ण करायचा धावसंख्या पूर्ण करायची असेल तर दीपक यांना स्ट्राईकला राहणं महत्वाचं होतं. एक चांगला क्रिकेट दीपक कडून इथे पाहायला मिळतोय कारण त्यांच्या बॅटला हा चेंडू येतोय. एक धाव घेता आली असती कारण शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेला होता पण निर्णय हा महत्वाचा ठरतो. विश्वास स्वतःवर दाखवलाय. हा विश्वास किती सार्थक ठरवतोय हा फलंदाज दीपक सायकिनचा पाहूया. 12 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता पूर्णपणे मदार पूर्णपणे जबाबदारी अंबोली संघाची असेल ती आता मात्र दीपक याच्यावर जी जबाबदारी होती. सचिन नवीन गोलंदाजी मार्कवर सचिन रमेश तेंडुलकर सर क्रिकेटचा गॉड क्रिकेटचा देव ते मात्र सलील यांना मात्र प्रसंग अवधान बाळगला कारण त्यांना माहिती LB नाही त्यांनी तिथे आवाज दिला कारण तिथून मात्र फंबल होणं म्हणजे तिथून धावा येणं म्हणजे कथेची इथे मात्र घंटी वाजणं या सर्व घटना आधारित असतात. आपल्याला सायन्स ऑफ ह्युमर वापरायचा असतो प्रसंग अवधान बाळगायचा असतो. इथे मात्र दीपक याच्या बॅट मधून तडाका शॉट बॅकवर्ड स्कोर लाईकच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा आसमानी तुफानी हा फटका देऊन गेलाय 6 धावा. एकोणपन्नास धावा धावपटलावर आता मात्र धावा पाहिजे त्या अर्थातच आपण पाहतोय 49 झाल्यात म्हणजे 21 धावांची आवश्यकता आहे. आपल्याला मोठा फटका येतोय. दिलीप पाटील राव्याचे तिथे उपलब्ध आहे. तिथे पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. तिथे व्हॉलेंटियर आमचे आहेत त्या व्हॉलेंटियरनी पाहिलं अगदीच आमचे विनायक दादा पत्रकार त्यांचा आनंद मात्र गगनात मावेना. अगदी 3 व्हॉलेंटियर आहेत आमचे तिथे. अर्थात कोपरचे 40+ चे खेळाडू आमचे नरेश दादा असतील प्रफुल्ल दादा असतील हे सर्व तिथे उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की आउट आहे खेळाडू. हर्षद पाटील तिथे आपल्या गावातील आहेत हनुमान पाड्यातील त्यांचं देखील मोठं योगदान आमच्या सतीशभाई पाटील यांना आहे तर त्यांचा देखील धन्यवाद. चांगल्या व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये कारण निर्णायक मॅच आहे. या निर्णायक मॅच मध्ये व्हॉलेंटियरची भूमिका महत्वाची असते. ज्यांच्या खांद्यावर मदार होती जबाबदारी होती अंबोली संघाला जिंकवण्याची ते 2 खेळाडू बादशाह आणि अर्थातच आपण पाहतोय दीपक यांची मात्र ज्योत मावळली फलंदाजी मधून. ते मात्र आता आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मात्र मैदानावर आहे. 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची अंबोली संघाला आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मात्र मैदानावर आहेत. 9 चेंडू 22 समीकरण. अक्रॉस द बॅट फटका चढवला चेंडू मात्र कव्ह करण्याच्या दिशेनं पाहता चेंडू झाला सीमारेषा पार. मिळतील धावा 4 फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. जिथे 9 मध्ये 22 पाहिजे होते आता 8 मध्ये 18 धावा पाहिजे. 8 चेंडू 18 धावा. इथून 2 मोठे फटके सामन्याचं चित्र मात्र इथे बदलू शकतोय. पण जर तरला इथे मात्र थारा नाही या क्रिकेटमध्ये. इथे प्रेडिक्शन आपण लावू शकत नाही. शेवटचा चेंडू आपल्याला फेकावा लागतो तत्पूर्वी आपण सांगू शकत नाही की काय होईल आणि काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. कारण आता मात्र 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू 18 धावसंख्येची अंबोली संघाला आवश्यकता आहे. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा व्यवस्थित पाहिजे तसा संपर्क नाही.
एकेरी धावसंख्या अर्जित केली, दुहेरी धावसंख्या देखील अर्जित केली. गण्या घेईल का स्ट्राईक, तिसरी धावसंख्या मिळेल का, तिसरी धावसंख्या देखील पूर्ण, चौथ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. धावा धावपटलावर आहेत. 7 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. गण्या स्ट्राईकला, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा वळण घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. फलंदाजाचा मारण्याचा मनसुबा होता डीप मिड विकेटला, पण इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता 6 चेंडू आणि 15 धावा, 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असेल आंबोली संघाला. मी म्हटलं होतं मगाशी की जबाबदारी होती बादशाह आणि दीपक या 2 खेळाडूंवर जबाबदारी होती 71 धावसंख्या बनवण्याची. ती जबाबदारी मात्र त्यांनी काहीशी पूर्ण केली. उर्वरित जबाबदारी या 2 खेळाडूंवर ठेवली, गणे आणि त्याचा दुसरा खेळाडू त्याच्यावर ठेवली. पण आता मात्र त्या धावा पूर्ण होतात की नाही, कारण 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे त्या धावा पूर्ण केल्या जातील, कारण गोलंदाज आहे विनायक दादा आमचे उत्कृष्ट पत्रकार. इथे धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये. हा ट्रॅकरचा चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त उचली घेतोय. त्याचं कारण म्हणजे हा रबर बॉल, दुसरं कारण म्हणजे असलेली सिमेंटची पिच. इथून मात्र उंची जास्त घेतोय आणि चेंडू आपण पाहिला खांद्याच्या लेवलला जाऊन अगदीच यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये. याला मोठा फटका समोरच्या, इथे मात्र समालोचन कक्षाच्या दिशेनं समालोचन कक्षाला इथे मात्र सलामी देतोय. धावा पाहिजे होत्या 6 चेंडू मध्ये 15 आला मोठा फटका. आता 4 मध्ये 9. चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9, 4 चेंडू मध्ये 9 धावा. अगदीच मोक्याच्या वेळी आलेला समालोचन कक्षाच्या दिशेनं हा अद्भुत अविस्मरणीय फटका या फलंदाजाच्या पाठमधून आपण पाहिला. 9 धावा पाहिजे 4 चेंडू मध्ये. होतील का, होतील का, हे सर्व प्रश्नांची उत्तर अगदी थोड्या वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचली जातील. दादर की आंबिवली, आंबिवली की दादर, पाहूया. 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. 6 मध्ये बनवायचे होते 15. पहिला चेंडू निर्धाव. इथे आता थोडा अडचणीमध्ये वाढ होतोय विनायक दादांच्या, कारण थोडासा आत्मविश्वास त्यांचा कमी होतोय. कारण पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका 6, आता 4 मध्ये बनवायच्यात 8. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता चांगला चेंडू, हा ट्रॅकरचा चेंडू, एक चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटका, तिसरा वाईट, आता डॉट. म्हणजे एक चेंडू डॉट होते, नंतर धाव येते, म्हणजे 3 मध्ये बनवायच्यात 8. एक मोठा फटका. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र, पिक्चर हे बदलवू शकतोय. चित्रपट मात्र हे बदलेल. फक्त एक मोठा फटका येणं आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि गरज आहे धावांची 8. याला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर आला तसा भिडकावून दिला आणि इथे मात्र 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. आंबिवली संघाचा तारणहार इथे मात्र ठरतोय की काय, अजून विजय सुनिश्चित झालेला नाही. इथून एक डॉट चेंडू हा मात्र सामन्याला कलाटणी देईल, कारण 2 चेंडू मध्ये बनवायचे अद्याप 2. एक चेंडू निर्धाव. इथून सामन्याचं चित्र मात्र आपल्याला थोडस वेगळं दिसेल, कारण जिथे सुरुवात होती 6 चेंडू 15, 2 मोठे फटके आले, एक वाईट आला आणि आता प्रवास फक्त थांबलाय. 2 चेंडू 2 धावा, 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. तारणहार
आंबोली संघाचा. याला एक धाव आली, दुसरी येईल का? इथे मात्र चौकार, आंबोली संघाचा तारणहार इथे मात्र ठरला गेला. तो त्यांचं नाव आम्हाला माहिती नाही, तर आंबोली संघाचा जो तारणहार आहे तर त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच नाही ते सन्मानित केलं जाईल. जी मॅच गेली होती त्या मॅचला पुन्हा एकदा रिटर्न केलं. आदित्य दिलीप पाटील आमचे युवा नेता राष्ट्रवादीचे, त्यांच्या शुभ हस्ते इथं मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आता संघ आंबोली संघाचे तारणहार 7 चेंडू मध्ये ज्यांनी 23 धावा बनवल्या, आम्हाला त्यांचं नाव माहिती नाही, तर दादा आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. आदित्य दिलीप पाटील भाई आमच्या त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय ट्रॉफीज आजच्या दिवसातील ठेवल्या गेलेल्या त्या ठिकाणी आपण जायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच या फलंदाजाचा बॅटिंगचा स्टॅन्स पाहून वाटलं नाही की हा धावा बनवू शकतोय रोशन भाई, पण ज्या पद्धतीने त्यांना ओव्हरपिच चेंडू दिले त्या ओव्हरपिच चेंडूवर मात्र त्यांनी त्यांच्यामधली क्षमता दाखवली. 7 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्या आणि तिथून मात्र सामना जिंकला. कारण मगाचे आपण 2 ते 3 चेंडू त्याला बाउन्सर टाकले ते निर्धाव झाले, पण तदनंतर मग ओव्हरपिच चेंडूवर मात्र त्यांनी दिशा दिली आणि संघाला मात्र जिंकवलं. आंबोली संघाला शुभेच्छा, त्याचबरोबर शुभेच्छा असतील दादर संघाला, आपण देखील चांगला खेळ केला. या पुढचा सामना ओल्ड पेन विपक्ष अर्थात आपण पाहतोय खार पाले या 2 संघामध्ये होईल. तर सामन्याला लगेच सुरुवात करायची. पंचांना विनंती असेल, आमचे उत्कृष्ट पंच रायगड समालोचन असोसिएशनचे मेंबर अर्थात हिरामनजी भोसले सर, पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं